कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा। कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली। या घटनेचा निषेध म्हणून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचारी मिळून बुधवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास संयुक्त विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय विद्यालयातील जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा दगडी चाळमार्गे नवीन महानगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू नगरपर्यंत असेल, अशी माहिती त्यांनी दिली। होणारे अत्याचार हे निषेधार्थ असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे। यासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली। नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे। मला असं वाटतं की हे फक्त प्रोफेशन रिलेटेड नको असायला, ठीक आहे। म्हणजे फक्त एका डॉक्टर विद्यार्थिनीवर हा अत्याचार झालाय आणि तिची हत्या झाली हे लक्षात न घेता याच्यात कुठेतरी माणुसकीचा पण विषय येतो। कित्येक घटना आपल्या देशात होऊन गेलेले, जसं दिल्लीचा निर्भयाचा केस, दामिनीचा केस, मग परत मणिपूरमध्ये झालेल्या घटना, आता महाराष्ट्रात पण मागे होऊन गेलेलं कोपर्डीची घटना। हे खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। खरंच आपल्या देशात सगळ्या मुली सुरक्षित आहे का, याची खरंच मला खंत वाटते। आपण आता बघतोय की ऑलमोस्ट सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये, सगळ्या हॉस्पिटल्समध्ये प्रोटेस्ट चालू केलाय। प्रत्येक ठिकाणी कॅन्डल मार्च करतायत, लोक समोर पुढे येऊन प्रोटेस्ट करतायत। बट द थिंग इज की मेजॉरिटी ऑफ लोक जी डॉक्टर कम्युनिटी आहे तीच प्रोटेस्ट करताना दिसतेय। मी असं म्हणत नाहीये की बाकीचे लोक आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत, नक्कीच ते करतायत, बट तरी पण एक खूप मोठा आपला समाज आहे जे या घटनेबद्दल एवढं सिरियस नाहीये किंवा मग ते उघडपणे आम्हाला सपोर्ट दाखवत नाहीयेत। त्यांना कदाचित असं वाटतंय की हे डॉक्टर्सच एक प्रोटेस्ट आहे। त्याच्यामुळे मी त्या अशा सगळ्या लोकांना अपील करेन की प्लीज तुम्ही आमच्याकडे एक डॉक्टर म्हणून नाही तर एक स्त्री विरुद्ध जो इतका मोठा अन्याय झालाय त्याच्यासाठी हा प्रोटेस्ट आहे, तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा। हा लढा खरं तर त्या पीडितेला न्याय भेटण्यासाठी आहे आणि मला वाटतं ह्या लढ्यासाठी सगळ्या पूर्ण समाजाने आणि पूर्ण देशाने एकत्रितपणे आले पाहिजे। आपण सगळे एका कोणत्या कम्युनिटी, कोणत्या प्रोफेशन, कोणत्या ऑर्गनायझेशन नाही बघून आपण हे बघायला पाहिजे की आता ती पहिली एक प्रोफेशन मध्ये जायच्या अगोदर ती एक फिमेल होती आणि आपल्या देशात अशा कायदा बनलाच पाहिजे की असं कुणी पण चुकीचा घटना काही करताना, विचार करताना सुद्धा त्यांना भीती वाटली पाहिजे। आता सध्या देशात एवढा मोठा प्रोटेस्ट चालू आहे, प्रत्येक कॉलेजचा प्रोटेस्ट चालू आहे, पूर्ण सगळे डॉक्टर्स रस्त्यावर आलेत, तरी सुद्धा ह्या प्रोटेस्टच्या मध्ये सुद्धा घटना घडू राहिल्यात। म्हणजे इथं लोकांना जे हे चुकीचं गोष्ट करतात त्यांना आतमध्ये भीती नाहीये की आपलं सरकार आपल्यासाठी अगर आपण असं काही चुकीचं केलं तर आपल्याला काही सजा होऊ शकते किंवा काही पनिशमेंट भेटू शकते। तर ह्या सगळ्या गोष्टींच्या अगेन्स्ट काहीतरी स्ट्रॉंग लॉ, काहीतरी स्ट्रॉंग पनिशमेंट ही बनवलीच पाहिजे आणि दिलीच पाहिजे त्या लोकांना। खरं बघायला गेलं तर भारताच्या संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे महिलांचं। महाभारत, रामायण या गोष्टी घडल्या तर कशामुळे घडल्या तर महिलांचा झालेला अपमान या गोष्टीमुळे महाभारत, रामायण घडले। कोलकाता येथे झालेली घटना, कोलकाता मध्ये दुर्गा मातेची सगळ्यात मोठी पूजा होते, तिथेही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडलेली। महाभारतामध्ये सुद्धा कृष्णाने सांगितले की महिलेचा अपमान करणं अशक्य गोष्ट आहे आणि तो जर झाला तर महान भारत सुद्धा महाभारताच्या खाईमध्ये लोटला जाईल। म्हणजे आपले जो भारत आहे तो आता हळूहळू एक